वंदन सगळ्यांना। इथे आता आम्ही बहिणी आलोय दोघी जणी राखी बांधण्यासाठी। पहिले आमच्या एका भावाला बांधली, आता इथे आलोय। आम्हाला खूप भाऊ आहेत बघा तुम्ही व्हिडिओमध्ये। काही भाऊ तर काही कारणांमुळे बाहेरच्या देशात आहे, काही इथे आहेत, सगळे आमच्यापेक्षा लहान आहेत। आता इथे आम्ही राखी बांधून घेतोय। ह्या व्हिडिओमध्ये खूप काही आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर रक्षाबंधन का साजरे करतात तर ते सांगते थोडक्यात। त्याच्या अगोदर हे सांगते की आम्ही कुठे जाणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये सगळं आहे, कुठे जाणार आहे ते सगळं, त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर रक्षाबंधन का साजरे करतात तर भगवान विष्णूच्या वामन अवतारात बेलीने पाताळात वरदानाने विष्णूचा द्वापारपाल बनवले, तेव्हा विष्णूंना पाताळातून बाहेर काढण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीने बलीला राखी बांधून मुक्त केले। महाभारतात जेव्हा कृष्णाने शिशुपालास सुदर्शन चक्राने मारले व परत येताना चक्राने कृष्णाच्या बोटास कापले, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीच्या पदराने बोट बांधले, हेच पुढे रक्षाबंधन बनले। त्यामुळे आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो। तर त्यामागे काय सत्य आहे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे। इथे आता आमचा भाऊ आमच्या पाया पडतोय, कारण बहिणी ह्या आई समान असतात, त्यामुळे लहान भावाने मोठ्या बहिणींच्या पाया पडले पाहिजे आणि एक आदर पण मनामध्ये राहतो बहिणीविषयी, त्यामुळे नेहमी मोठ्या बहिणीच्या लहान भावाने पाया पडले पाहिजे। आता हे सगळे भाऊ आमच्यापेक्षा लहान आहेत, आम्ही दोघीच मोठे आहेत। तर भावाने आम्हाला काय सरप्राईज गिफ्ट दिले ते पुढे तुम्ही बघू शकता। आणि राखी फक्त हे गिफ्ट घेण्यासाठी नसतं, तर एक तो धागा असतो विश्वासाचा, एक पवित्र बंधन, आपलं नातं गोड राहण्यासाठी हा पवित्र धागा असतो। त्याच्यात छोट्या मुली असतात, त्यांना अपेक्षा असते गिफ्ट मिळणार, पण लहान भावाकडून कधीच गिफ्टची अपेक्षा ठेवायची नसते। हा नेक्स्ट डे आहे, दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली, आता आम्ही कुठेतरी जाणार आहे। त्या अगोदर हा व्ह्यू दाखवते गावाकडचा। गावाकडे खूप छान असं वातावरण असतं, सिटीपेक्षा एकदम शांत, शुद्ध हवा, पक्ष्यांचा किलबिलाट। तसं सिटीमध्ये नसतं, तिथे फक्त गाड्यांचा आवाज। या प्राजक्ताचं झाड आहे, खूप अशी फुलं खाली पडलेली आहे इथे, आणि खूप लांबपर्यंत ह्याचा वास येतोय। पूर्ण झाडाला फुलं लागलेली आहेत त्या, आणि इथे दोडक्याच्या झाडाचा वेल आहे, ह्याला पण छोटे छोटे दोडके लागले, दाखवते। ही तुळस आहे, खूप अशा मंजुळा आल्यात। ही आमच्या वहिनीला लग्नात भेटलेली आहे, इथे दोडका दिसतोय छोटा आलेला, काय बघू शकता। त्याला मोठा व्हायला जास्त दिवस नाही लागणार, 8 दिवसामध्ये होईल हा मोठा। सकाळचे 8 साडेआठ वाजले असतील, तर आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे। आम्हाला हे काहीच प्लॅनिंग माहीत नव्हतं, पण अचानक आम्हाला हे सरप्राईज गिफ्ट मिळालं आहे।
तुझ्या बाजूला हाय लंग पहिलं गाणं लावलं ते आवाज लावूया काकडी घ्या या फुल घ्या टाकून करवंदा झाड आहे काय नाही अजून पुढे जायचंय थोडं थोडं काय चालत चालत जाते आहे ना कळलं का चप्पल बसताय दोन जागी माय मी फोटो पाठवला ना त्याला बसलेला तिला पाठवलंय सांग जेवणाची पहिली काळजी कर काही नाही झालं का नाही बाई जवळ नाही जायचं नाही आता जवळ आलं नाही नाही माकडाचा हा हा काही नको गेलं ओळख सांगितली मी युट्यूबला ब्लॉग येणार मग बघा तुम्ही ए बाळा चप्पल काढली कसा तू हे तुकडे चौकात चला बरं का मग हा शुभमची बायको
प्रत्येकाला समान दर्शन आहे रांगेमध्ये. आपण सर्वजण वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहोत. अरे चांगला दिसतो, चांगला सांगितलं. इथे आता आम्ही आलोय जेवणासाठी थांबलोय. पेठमध्ये आहे हॉटेल, रोडच्याच कडेला. तर इथे संध्याकाळचे 4 वाजले होते. तसं जेवणाचा टाईम नव्हता, पण थांबलोय आता कारण नाश्ता करून जास्त वेळ झाला नव्हता आम्हाला. नाश्ताच उशिरा झाला आमचा, त्यामुळे आम्ही जेवण पण उशिरा करतोय आत्ता. हे तुळशी वृंदावन खूप छान असं केलं आहे त्यांनी डेकोरेशन. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.